वाच. सूचना प्रश्न क्रमांक 46 मध्ये डाव्या बाजूस प्रश्न आकृती दाखवल्याप्रमाणे एक कागदाचा तुकडा घडी करून त्या भोके पाडलेली आहे आणि 1, 2, 3 आणि 4 असे क्रमांक टाकलेल्या 4 उत्तर कृती उजव्या बाजूस आहेत. कागद उघडल्यावर कसा दिसेल ते दाखवणारी उत्तर आकृती निवडा आणि तुमचे उत्तर फक्त इंग्लिश अंकामध्ये म्हणजे 1, 2, 3 किंवा 4 प्रश्न क्रमांकासमोर चौकटीत उत्तर पृष्ठावर लिहा. सर काय म्हणजे समजलं मग तुम्हाला? सर आपल्याला एक कागद आहे, त्याच्या घड्या घातलेत आणि त्याला भोके पाडलेत, होलं केलेत. उघडल्यावर कसा दिसेल सांगायचं. ओके, कसा दिसेल मग आता? ओके, ठीक आहे. चला, इथून 36 नंबर आपल्याला काय केलेलं आहे, घड्या घातलेल्या आहेत कागदाच्या आणि त्याला बोकी पाडलेली आहेत. ओके, छिद्र पाडलेली आहेत. ओके, बघा हा कागद आहे, म्हणजे चौकोन कागद आहे आपला, आणि याला इथून फोल्ड केलेला आहे, नंतर इथून फोल्ड केलं आणि इथं तुम्हाला इथं कट दिलेला आहे. ओके, इथं तुम्हाला इथं एक छानसा कट मारलेला आहे, कैचीनं कट केलेला आहे. मी जेव्हा ओपन करेल, मी फोल्डिंग ज्या साईडने गेले त्या अपोजिट साईडनं माझी ओपनिंग होईल. ओपनिंग झाल्यानंतर ह्या आकृतीची माझी मिरर होईल. ओके, याची मिरर अशी येईल. ओके, त्याच्यानंतर माझा कागद हा पूर्ण होईल इथपर्यंत. ओके, परत मी दुसरा फोल्ड ओपन केला. ओपन केल्यावर माझी डायग्राम याचा मिरर होईल, म्हणजे माझा इथं कुठंतरी डायमंड शेप तयार झाला. ओके, ब्लॅक कलर घेऊ का रे? ब्लॅक कलर. ओके, माझी डायग्राम अशी दिसेल. स्क्वेअर मध्ये सर डायमंड कलर रंगवलेला असणार आहे. ओके, डायमंड असा दिसेल. स्क्वेअर मध्ये माझा डायमंड असा दिसेल. ओके, चला चेक करूया 36 मध्ये. चला बघूया ऑप्शन कुठला आहे. चला फास्ट. ए सर चला, ए. स्क्वेअर मध्ये डायमंड ऑप्शन क्रमांक 1 जो तुमचं उत्तर आहे करेक्ट. ओके, सगळ्यांना समजलं? फोल्डिंग हो. अँड फोल्डिंग फार इम्पॉर्टंट आहे. ओके, या खेळाचं चला. सांगितलं का? अ आवाज नको रे, बिनकामाचे. माईक बंद करून बोलाय की दुसऱ्याला ऐकू घालायचं आहे का? हम्म, चला, याचं उत्तर सांगायचंय मला. इथं कट कुठं मारला रे? मला दिसत नाही कसा कट मारलाय. चला, याचं उत्तर सांगायचं. चला फास्ट. सर कट कुठं मारलाय? अरे ते दिसेनाच आहे ना मला पण. ते अॅरो आणि कट काही दिसत नाहीये. अॅरो दाखवलाय, कट कसा मारलाय तेच कळत नाहीये. सर मी सांगू? हा, कुठे कुठे मारलाय सांग रे. सर अशा 2 सांग रेषा रे, मारलेल्या आहेत. कुठे? इथं आणि इथं अशी आहे का रे? अशी आणि अशी काय कळत नाही. चला पुढचा प्रश्न घेऊ, जाऊ दे. ते दिसत नाही रे, कट कुठं दिसते? हम्म, चला इथं मारला तर कट बघू. त्याला इथं ओपन केला समजा. नाही, चला पुढचा प्रश्न घेऊ. चला 38 घ्या रे, 38. चला सॉल्व कर. बघा 38च्या किती घड्या मारतात बघा. एक पहिली मारली, तिची दुसरी सर घडी ऑप्शन मारली आणि नंबर नंतर 4. तिथं. सर चला उत्तर पर्याय सांगायचं 2. आहे. पर्याय 2. बर, बघू आता पर्याय 2 वाले. 4. हा, 4 वाले. ओके, चल बघा इकडे सगळ्यांनी पर्याय 2 आणि पर्याय 4 असे म्हणणारे बघूया. चला इकडे लक्ष द्या. बघा हे कागद पहिल्यांदा काय केलंय, फोल्ड केलंय, याचा हाफ केलंय, डायरेक्ट हाफ अर्धा केला, बरोबर. मग या जो अर्धा आहे त्या अर्ध्याचा फोल्ड इथपर्यंत असा केलाय, बरोबर. म्हणजे या अर्ध्याला परत अशा फोल्ड मारलाय. ओके, म्हणजे समजलं तुम्हाला
कागद आहे त्याचा अर्धा केलाय ना, अर्ध्याचा परत त्याचा फोल्ड मारलाय, म्हणजे ह्याचे 4 भाग पडतील. चुकवतोय बुद्धिमत्ता. असे 4 भाग. आवाज नकोय. 4 भाग पडतील असे. ओके, 4 भाग असे 4 मध्ये आले. तर मग आता इथं जर आपण छिद्र मारला तर इथंही ओपन होईल, असा दिसेल. इथं असा दिसेल, इथं असा दिसेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आहे तुमचं उत्तर येईल. चला, रिअल बघायचं असेल तुम्हाला, एक कागद घ्या हातामध्ये आणि काय करा, त्याचा एक भाग करा, अर्धा एक फोल्ड करा, त्याच्यानंतर त्याला फोल्ड केले त्याला फोल्ड करा आणि त्याला एक छिद्र मारा आणि तुम्हाला 6 तुम्हाला अशी भोके दिसतील. ओके, असे होल दिसतील. ओके ओके, ऑप्शन क्रमांक डी. जो बी म्हणले ते चुकलेलं आहे. ओके, जे कळालं. जे काय रे, का चुकवला बाबा, आता काय कळालं नाही सांगायचं मध्ये. आता मला सांग, कागद घे हातामध्ये, त्याला फोल्ड कर. तुम्हाला दाखवू का कागद कसं कशाने केल्यावर काय होईल. तुमचे बरोबर तुमचे 4 होल येतील, वरच्या साईडला आणि खालच्या साईडला. ओके, बघा कागद आहे, कागदाचा हाफ तुकडा केला, मग हाफ फोल्ड केला आणि त्याचा हाफचा फोल्ड अर्धा अर्ध्यातून फोल्ड केला. मग आतमध्ये त्याला काय दिलेले आहेत, होल दिलेले आहेत, 2 होल दिलेले आहेत. ओके, हे 2 डॉट असे 2 होल दिलेले आहेत. मग जेव्हा ओपन करेल, पहिल्यांदा मी अर्धा पोर्शन ओपन करेल, बरोबर. मग हे 2 झिरो येतील. मग पुन्हा हे अर्धा पोर्शन झिरो हे ओपन केल्यानंतर हे बी 2 झिरो येतील. म्हणजे टोटल झाले आपले किती, टोटल किती झाले, वरती 4 आणि खालती 4, ऑप्शन क्रमांक 4. बरोबर, सगळ्यांना समजलं, समजलं का रे. हो बोल. हो. ओके, पार झालंय का. ओके चला, आवाज करू नका रे. 39. चला, 39 उत्तर काढायचं आहे आपल्याला, सांगायचं आहे. कोण सांगणार आहे. बघा ओपनिंग कशी करायची, आता याला सिंपल साधा आणि सोप्या पद्धतीत करू शकता. याचा मिरर आपण हे केला तर मिरर घेतला, समजा ओपनिंग या साईडने होईल. आता जशी फोल्डिंग झाली, याला त्रिज्या ट्रँगल टाइप मध्ये इथं फोल्ड केलाय, परत इथून असा इकडे फोल्ड केलाय. ओके, त्याच्यानंतर एक कटआउट दिलेला आहे. ओके, साईडचं कटआउट दिलंय. जेव्हा मी ओपन करेल तेव्हा माझा हा पूर्ण असा ओपनिंग करेल, बरोबर. ही लाईन स्ट्रेट येईल. मी इथं आरसा ठेवल्यानंतर माझा मिरर असा दिसेल, बरोबर. त्याच्यानंतर माझा फोल्डिंग कसं दिसेल, मग अशी ही लाईन अशी आहे आडवी, तर माझा असा दिसेल. त्याच्यानंतर मिडल पोर्शन दिसेल माझा, मग नंतर असा दिसेल. ओके, मग याचा मिरर तुम्ही जर केला, ह्याचा पोर्शनचा मिरर करा, हे पोर्शन तुम्हाला असा ऍज इट इज याचा मिरर करा, तर तुम्हाला हे असा दिसेल. नाही रे, असं कुठे दिसेल, याच्यामध्ये कुठे येईल. ओके, असं असं आहे, नाही दिसत. हे जो आहे ना, याचा मिरर करा, याचा याचा मिरर करा, असा दिसेल का. नाही रे, चला नाही, इथं पण नाही दिसत, इथं पण नाही दिसत. बघा हे ऍज इट इज पोर्शन बघा पहिल्यांदा. बघा किती सिंपल आहे. असा पोर्शन दिसतो का, चेक करा. कुठे आहे रे. ओके, बघा इकडे सगळ्यांनी. चला, याचं उत्तर कोण सांगणार आहे. हे बघा, हे पोर्शन सेम पोर्शन कुठे दिसतंय चेक करा. ह्या कॉर्नर मध्ये चेक करा, ह्या साईडला, इथं साईडला चेक करा. कुठं तरी दिसते का सांगायचं. तुम्हाला जास्त डोकं लावायची गरज नाहीये. चला शोधा, कुठं तरी दिसतोय का रे, कुठं तरी दिसतोय का तुम्हाला. कुठं तरी दिसतोय का. अरे काय झोपले का. झोपले का रे. सर अरे जे, सी अरे ए मध्ये पण दिसत नाही की रे, सी मध्ये पण, सी मध्ये पण दिसत नाही रे. सी मध्ये कुठे दिसते तुम्हाला.
हे बघ, नाही तर. कुठं दिसत नाहीये. फक्त ऑप्शन क्रमांक ए मध्ये तुम्हाला असं करावं लागणार आहे. कारण इथं थोडस मला वाटतं बघा हे जे आहेत बघा किती आहेत, 1 2 आणि 3 असं कट आउट, एक इथं 1 2 इथं 3 असलं पाहिजे, असं असं इथं असायला पाहिजे होतं. ओके. ओके. तर आपण काय करूया, आणि बघा हे फोल्डिंग कशी केलंय, हे हे अशी आडवी उभी अशी फोल्डिंग केली त्याची, अशी ओपन ओपन असं, अशी आपली ओपनिंग अशी फोल्डिंग केलेली याची, तर हात कॅन्सलच होऊन जाईल. ओके. आणि हात येणार नाहीये. आणि हा गोल इथं कुठं कट असं दिले का, चौकट नाहीये. तर ही नाही. डायग्राम ही जी आहे, हे इथं तुमचं पुरेपूर इथं काय असणार आहे, चुकलेलं असणार आहे. तुम्हाला इथे असा कट दिला पाहिजे होता, तर हे चौकोन तयार झाला असता. बरोबर. इथं तुम्हाला इथे कट दिला असता, तर तो तुम्हाला इथं चौकोन असा तयार झाला असता मध्ये. आता हे पण तुम्हाला इथे दिले विदाऊट रिझन दिले. इथं तुम्हाला असं चौकोन, इथं इथं तुम्हाला असं कट पण दिलेला नाही. म्हणजे हे इथं पण डायग्राम चुकलेली आहे. ऑप्शन क्रमांक ए मध्ये त्यांना दाखवायचा प्रयत्न केले, पण इथं पण चुकलेलं आहे. ओके. ऑप्शन इथं पण चुकलेले आहेत सगळे ऑप्शन. एक पण ऑप्शन याच्यामध्ये उत्तर नाही, या डायग्रामचं उत्तर नाहीये. तर आपण याला कन्सिडर करूया, आपली डायग्राम कशी तयार होते ते. ओके. तर अशी आपण तयार करू. हे असं होणार आहे, हा पोर्शन पण असा होईल, इथं हा पोर्शन पण असा होईल. आणि इथं चौकोन येण्यासाठी आपल्याला इथं कट मारावं लागणार आहे. कुठं? इथं असा कट मारावा लागणार आहे. ओके. तर मग ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. ओके. हे पूर्ण चुकीचा क्वेश्चन देत. ओके. तर आपला ऑप्शन क्रमांक 1 आणण्यासाठी आपल्याला एवढ्या प्रोसेस करावं लागणार आहे. इथं आपल्याला एक लाईन मार लागणार आहे, आणि इथं तुम्हाला हे करावं लागणार आहे. ओके. इथे एक बॉक्स असा असा तुम्हाला एक शेप तयार करावा लागणार आहे. ओके. चल, समजलं. त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर सापडत नव्हतं. ओके. चला, 40 नंबर बघूया. बघा तो चुकीचा होता. चला 40 नंबर. चला, हा बरोबर आहे. चला, ऍक्युरेट आहे. ओके. चला, पहिल्यांदा आपल्याला ए अशी फोल्डिंग केलेली या साईडनं, त्याच्यानंतर इकडल्या साईडनं फोल्ड केलेला आहे, त्याच्यानंतर परत एक फोल्ड दिलेला आहे, म्हणजे इथं असा गोल दिलाय. मग आता ओपनिंग करते वेळेस असा इथे दिसेल, परत ओपनिंग करते वेळेस इथला गोल दिसेल, इथलाही गोल दिसेल, इथलाही गोल दिसेल, इथलाही गोल दिसेल. परत ओपनिंग केल्यानंतर इथला गोल आणि इथला गोल आणि इथला गोल आणि इथला गोल दिसेल. कशी कुठे डायग्राम बघा. ह्याला ओपनिंग आता जशी तुम्ही फोल्डिंग केल्या त्याच्या अपोजिट साईडनं आपल्याला ओपनिंग करायचं. याला ओपन केल्यानंतर इथं गोल दिसेल. हे माझा हा माझा क्वार्टर भाग झाला. मग याचा मिरर केला मी, तर इथं असं दिसेल. मग याचा मिरर दोघाचा केला, हा इथं दिसेल आणि हा इथं दिसेल आणि हा इथं दिसेल आणि हा इथं दिसेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक तुमचा ए तुमचं उत्तर आहे. ओके. चला, समजलं सगळ्यांना? समजलं का रे?